मागच्या आठवड्यामध्ये मुंबईतले जे साखळी बॉम्बस्फोट झाले 11 जुलै 2006, त्यातले सगळे लोक 19 वर्षानंतर निर्दोष सुटले. त्याच्यानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्ट झाला 29 सप्टेंबर 2008. त्याच्यातले साध्वी प्रज्ञा सिंग वगैरे पण ते निर्दोष सुटले. आणि मग नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोप, भगवा आतंकवाद वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. मग न्यूज चॅनल्स, मग त्यावेळेस सगळ्या लोकांनी सिक्रेट सांगितले, गौप्यस्फोट, पुस्तकं, इंटरव्ह्यू सगळं झालं. आता मी यातला कुठलाही प्रोपोगंडा करणारा माणूस नाही. मी सायंटिफिक थिंकिंगचा माणूस आहे आणि या सगळ्या गोष्टींचा एक वेगळ्या पद्धतीने मी अभ्यास केलेला आहे. माझ्या काही केस स्टडीज पण आहे त्याच्यावर, की सरकार कशी कामं करतात, लोक कसे काम करतात, यंत्रणा कशी काम करते, कोर्टात काय होतं, पुरावे कसे फिरतात, साक्षीदार कसे मरतात, बदलतात कसे, काळ कसा जातो, सरकार बदलल्यानंतर नॅरेटिव्ह कसे चेंज होतात, मीडिया ट्रायल कसं होतं. आणि आता सोशल मीडियामुळे तर खूप गोष्टी बदललेल्या आहेत. आरोप प्रत्यारोप कसे होतात, केसेसमध्ये कसं अडकलं जातं, फेक एव्हिडन्सेस कसे प्लांट केले जातात, प्रोसिजर लॅप्सेस कसे केले जातात जाणीवपूर्वक, खूप गोष्टी घडतात. माझा ह्याच्यावरचा टेक असा आहे ना, की प्रत्येक पॉलिटिकल मर्डर ज्याला आपण म्हणतो ना, आता बाबा सिद्दीकी त्यावेळेस मी सांगितलं होतं की हा एक मेसेज आहे. त्याच्या अगोदर 91-92मध्ये शिवसेना आणि भाजपच्या काही लोकांचे मर्डर झाले त्यावेळेला वगैरे, तो एक मेसेज होता. 1993 बॉम्ब ब्लास्ट हा एक मेसेज आहे. पहलगाम हा एक मेसेज आहे. पुलवामा हा एक मेसेज आहे. तर कोणताही टेरर मेसेज अटॅक किंवा अशी ज्या गोष्टी घडतात, तो राजकीय नेते एकमेकांना मेसेज देतात. काही वेळेस टेरर ऑर्गनायझेशन एकमेकांना मदत एक मेसेज देतात. काही वेळेस मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट जगभरातल्या, सरकार ऐकत नाही आहे. काही वेळेस सरकार अस्थिर करण्यासाठी, काही ठिकाणी सरकार आणि यंत्रणा किती बोगस आहे दाखवण्यासाठी, काही वेळेस एका संस्थेला बदनाम करण्यासाठी दुसरा टेरर अटॅक घडून आणतो. बरोबर आहे. सो तुम्ही कधी पण एक लक्षात घ्या, अशा जेव्हा घटना घडतात, बरोबर आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या, याच्यामध्ये नेमका मेसेज आहे. म्हणजे ह्याच्यात किती लोक मेले, किती जखमी झाले, किती लोकांना अटक झाली, कोण होतं याच्या मागे, मास्टर माइंड, ब्ला ब्ला ब्ला, हे सगळं जे येतं ना, हा फक्त पापुद्रा आहे वरचा. ज्या जागतिक कंपन्या आहेत, तुम्ही हे पूर्वी पण झालेले युद्ध वगैरे जे आहेत ना, थर्ड पार्टीने युद्ध घडून आणलेलं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की कोणताही टेरर अटॅक हा एक मेसेज असतो. तो सरकारला असेल, तो नेत्याला असेल, तो त्या पक्षाला असेल, ते इंटरनल कॉन्फ्लिक्ट असेल, आयडियॉलॉजी वेगवेगळे लोक असतील, धार्मिक असेल, हा एक मेसेज आहे. 1993, 26/11, मालेगाव ब्लास्ट, पुलवामा, हे सगळे मेसेजेस होते. ते कोणी कोणाला दिले, ते कसे दिले, काय दिले,